जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ज्याप्रमाणे फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेऊन आकाशात उंच भरारी घेतो, त्याचप्रमाणे राधिका सुभेदार यांनी स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवलं. राधिका मॅम, तुम्ही एक साध्या सरळ स्त्री आहात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही आपली संस्कृती आहे. मी तशीच राहते. मिस शनाया, तुम्ही सांगा. बिकॉज मी गॅरीच्या लेवलची आहे. यु नो, आय मीन माझ्यात असं काहीतरी आहे ज्यामुळे गॅरीज माझ्या मागे लागला. मी माझी 300 करोडची कंपनी तुझ्या नावावर केली तर तू माझ्या नवऱ्याला परत करशील? अगं तुला माहितीये का, गॅरीने पैसे जमवलेत. हो, त्याला अथर्वला नवीन टॅब घेऊन द्यायचा आहे ना. बघते आता मी यांना. येस, अथर्वला टॅब घेऊन देण्यासाठी तुम्ही पैसे जमवलेत ना? हे बघ, मला जमवायचे होते पैसे, मी जमवणार. कुठे ते पैसे? कशाला राधिका, कशाला हवे तुला पैसे? तुम्ही मला निम्मा खर्च देणार होता तो आता द्या. अथर्वसाठी तुम्ही टॅब आणणार नाही आहात. हे पैसे पैसे नुसते, हे घे पैसे. या सगळ्यात तर माझाच फायदा झाला. मम्मा म्हटली होती अगदी तसाच नाही झालं. कुठे अथर्व? का? या भयाडामुळे. काय? अगं गुरु का त्याला बोलला माहित आहे? त्याला म्हणे, मी म्हणे तुला टॅब विकत घेऊन देणार होतो, पण ती आईच घेऊन देत नाहीये म्हणे. झालं, चिडला, गेला नानींकडे, रुसून बसलाय तिथे. पा, हे असं बोलायची गरज होती का यांना? तू मला पैसे देणार होता फ्रेंड्सना पार्टी देण्यासाठी, त्याचं काय झालं रे? काय आता परत कुठून पार्टीशन आहे? कसली पार्टी? काय बोलतेस परत? असं काय करतोस यार गॅरी? मी तुला सांगितलं होतं मला माझ्या फ्रेंड्सना पार्टी द्यायची. शनाया, असं काय करतेस यार? काल तू अचानक मोबाईल घेतलास, मला अथर्वला सुद्धा एक छोटं गिफ्ट द्यावं लागलं. तू घे वेळ आणि मग पैसे जमले की मला सांग, मगच मी येईन. ओके बा. या पहा, आत्ता आल्या झेंडे लावून गावभर. ही रोज उंडराल. आज माहितीये काय केलं तिने? तू गेल्या बरोबर ही गेलीये बाहेर. जरी बरीच झाली तुझी, चल काम कर, चल कामाला बस. तुला माहितीये मला किती किलो भाजी कापायला लावली? हो, आता शनाया आपल्याला माहितीये ना, थोडे दिवस सहन करावं लागणार आहे. तू पैसे आणलेस? मी आलो इथे, मला अजून फ्रेशही होऊ नाही दिलं आणि पाणी तर लांबचीच गोष्ट, तुम्ही डायरेक्ट सुरूच होता लगेच. 2 मिनिटं तरी द्या ना. म्हणजे गॅरीकडे पैसे आहेत. कसला विचार करते? नाही नाही, काही नाही. तू निघाला? हो, झालं, आवडलं, निघालो. गॅरी त्याच्याच थॉट्स मध्ये आहे. एनिवे, मी मम्माकडे जाऊन सगळे पैसे खर्च करते आणि मग त्याला कळेल. गॅरी लिसन ना, मला मम्माकडे जायचंय. मी जाऊ का? सारखं सारखं का असते का तुझ्या मम्माकडे? ऑरेंज सासू, तुमची तब्येत डाऊन असेल तर गुड फॉर. जाऊ दे, नाही फक्त घरातली सगळी कामं उरकून जा म्हणजे झालं. अरे सॉरी, मला उशीर झाला. इट्स ओके. ही तुमची बॅग. हे असं कसं झालं? काय झालं सर? अरे काय झालं, काय विचारतोयस? याच्यात पैसे होते ना? असतील ना. अरे नाहीयेत. अरे साहेबांनी जरा तुझी काय स्तुती केली, तू हवेच उडायला लागला लगेच. एक 50,000ची मदत कर ना मला. तू तिला पैसे देतो यार आणि माझ्याकडे पैसे मागतो. म्हणजे शनायाने तर घेतले नसतील ना? येस बेबी. अगं नवऱ्याचे पैसे चोरणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. तू अगदी तुझ्या मम्माच्या पावलावर पाऊल ठेवून चालली आहेस बेबी. आय एम प्राऊड ऑफ यू. वाव, बघू दे मला. अगं इतक्या दिवसात एकत्र इतके पैसे बघितले नव्हते ग मी. मम्मा, डू वन थिंग. यातले थोडे पैसे घेऊन ना तू केडाची उधारी चुकती करून टाक. मला 15,000 दे फ्रेंड्सना पार्टी द्यायची म्हणून, आणि 5,000 शॉपिंग साठी. ओके? एक मिनिट. केड्याची उधारी आपण कशाला चुकती करायची? त्याचा तो बघून घेईल. आणि हा तू काय म्हणालीस? फ्रेंड्सना पार्टी? या एवढ्या पैशाची? वेडी आहेस का तू? 3,000 कुठून मिळाले स्त्रीला? हा, फ्रेंड्सना पार्टी द्यायची असते, पण त्यांच्याच पैशाची त्यांना पार्टी द्यायची असते. हा, मी तुला एक काम करते. मी ना तुला 10,000 देते. हा, त्याच्यातले 7,000ची तू शॉपिंग कर आणि 3,000 रुपीज आहेत ना, त्याची देऊन टाक फ्रेंड्सना पार्टी. कोण नाही म्हणतंय? पण मम्मा, तुला काय करायचं ग एवढे सगळे पैसे? मोठं कोण आहे आपल्यात? तू आहेस. मम्मा कोण आहे? तू आहेस. मग पैसे कोणाचे जास्त? मम्माला. मग मम्मा थोडे अजून दे ना प्लीज. आलीस ना घरी की नंतर? 15 आल्यावर. 14 आल्यानंतर. 12 घरी आल्यानंतर लगेच देणार.
50,000 यांनी कुठून तरी लुटून आणले असणार. मला बघावंच लागेल काय ते. ए गुरु, तूच बोला होता ना साहेबांची बॅग आहे त्याच्यात पैसे आहेत. मग पैसे कुठे गेले? मला काय माहिती साहेब एक मिनिट जरा, मला काय माहिती. अरे तूच बोला होतास ना, खोटं बोलायचं नाही. साहेबांचे पैसे गहाळ केलेस की काय? मी काय बोलताय काय? मी गहाळ केली असते तर मी परत बॅग कशाला आणून दिली असती साहेब? ए तोंड वर करून बोलू नकोस हा. साहेबांनी जरा काय कौतुक केलं की हवेत उडायला लागलास की काय? एक मिनिट शांत व्हा जरा आणि त्याला सोडा त्याला. अहो सर, मी खरंच नाही घेतले हो पैसे. उदगीरकर साहेब, मी काल अशीची अशी बॅग घेऊन गेलो, म्हणजे जाताना पैसे पाहिले त्याच्यामध्ये आणि घरी जाऊन बॅग ठेवली आणि तशीच्या तशी घेऊन आलोय परत. काल बरी पाहिलीस बॅग? अरे मग आज पण येताना ती बॅग उघडायची, बघायची त्याच्यात पैसे आहेत की नाही, मग घेऊन यायची होती ना. अहो सर, पण घरून कोण घेणार आहे पैसे? मी असं कशाला करेन सर? इट्स ओके, नो प्रॉब्लेम. इट्स ओके म्हणून काय सर? हो एक वेळेला तुम्ही सोडून पण द्याल, पण शेवटी आमच्या कंपनीचा इज्जतीचा सवाल आहे. उद्या उठून कस्टमरला जर कळलं की आमच्या गुरुनाथने पैसे गहाळ केलेले आहेत तर आमच्या कंपनीवर आळ नाही का येणार? ते काय नाही. गुरुनाथ, साहेबांचे जर पैसे घेतले असतील तर ते ताबडतोब परत करून टाक, समजला? अहो नाही हो सर, मी असं काही केलेलं नाहीये. मी चोर नाहीये सर. गुरुनाथ, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. सर मी खरंच काही केलेलं नाहीये. हे बघ गुरुनाथ, तू घेतले नसशील पण पैसे गायब झालेत हे मात्र नक्की. आय नो, दॅट्स ट्रू. ए जास्त इंग्रजी झाडू नको गुरु. आधीच तू माझ्या डोक्यात गेलेला आहे, समजलं? साहेबांच्या पैसे परत करून टाकणार तर तुझी नोकरी गेली, समजलं? सर पण मी काहीच केलेलं नाही. तर तुम्ही ठीक आहे सर, मी संध्याकाळपर्यंत काहीतरी व्यवस्था करतो पैशांची. ओके, आज संध्याकाळी येताना पैसे घेऊन यायचं, तरच हे तोंड दाखवायचं, समजलं? हो सर. किती कशाला बोलून घेतलं? कार्यक्रम सुरू आहे ना. हो राधिका, मला माहितीये, जरा काम होतं आणि तुझ्याकडून मदत हवी होती म्हणूनच तुला बोलवलंय. कसली अडचण आहे? राधिका, मला तुझी मदत हवी आहे. मला 50,000 रुपये हवे. इतर कुठूनही मला पैसे नाही मिळत आहेत राधिका. हे बघ, मला हे कळतच नाही की घरातून पैसे कसे गेले. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी आणि आईंनी घेतलेत? का मी असं कुठे म्हणालो राधिका? त्यापेक्षा तुमच्या बच्चाला विचारा ना तुम्ही. राधिका प्लीज काहीतरी कर. मी हात जोडतो, पाया पडतो, हवं तर, पण प्लीज मला पैसे दे. माझी नोकरी जाईल प्लीज. 1 मिनिट शनया, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि सगळ्यांसाठीच. सरप्राईज? व्हॉट सरप्राईज? टॅक्सी ड्रायव्हर जरा बाहेर येता का प्लीज? अजिंक्यांना लोन मंजूर झाले. कसलं लोन? आपले फौजी हे घर सोडून सातारा राहायला जाणार आहे. अजिंक्य, तुम्ही नवीन घर घेताय? नवीन घराची आपल्याला नाही, शीतलच्या घरच्यांनाच गरज आहे. त्यांचं स्वतःचं घर कुठे राहिलंय आता? पण तुम्हाला अंदाज आला होता का चहा पिताना? नाही, सुरुवातीला नाही आला 15 दिवस तरी. आणि मग 16व्या दिवसापासून सुरू. तुम्ही म्हणजे कामालाच लागलात वाटतं. लगेच प्रपोज करणं झालंच नाही? नाही, मी महालक्ष्मी मंदिरामध्ये गेलो होतो. महालक्ष्मी मंदिर चेहरा खुलतोय बघा. महालक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे समुद्राच्या लाटा कशा खडकावर आपटतात तसा चेहरा क्षणाक्षणाला बदलायला लागला. काय झालं? अण्णांनो, माझा दादा घर सोडून गेलो. काय? वाटेत येत ते का आडवं करीन, माझा शब्द पुरो करीन. पौर्णिमेच्या आत घरात वरात येतली. माधव पाताळात जरी असलो तरी ते का घेऊन येईन. ताप उतरलाय पर संताप वाढलाय. कोणाचा? माझा, बनाय म्हातारीचा. मी तुला ओळखलंय. अरे ओ बुढ़िया, कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? तू ऐसा नहीं मानेगी बदसात.
तुम्ही त्या सरांचे खूप जुने मित्र आहात ना? हा म्हणजे आम्ही 20 वर्षांपासून एकमेकांबरोबर आहोत. म्हणजे काम चाललंय एकत्र, मैत्री आहे आमची. हो. म्हणजे तुम्ही सरांबरोबर देवघरे चाळीत राहिला असाल ना? काय म्हणाला? सराव देवघरे चाळ तुम्हाला नक्कीच माहिती असेल. ए अगं कुठे कापली तुझं तू? झाली की जेवण आमची? तुला काय धाक आहे का नाही माझा? अरे बाय तुला असं बोलू नये. तुम्ही कसं धाकात ठेवलंय का नाही तसं धाकात ठेवायला पाहिजे. मी काय धाकात बिकात ठेवत नाही अंजली बाईसनी. म्हणजे आतापर्यंत माझ्या कानावर पडत होतं ते रानाचं सूंग होतं. तर बायकांच्या तेवढीच कमी असेल तर मग का उभं केलं तुमच्या बायकोला इलेक्शन? त्यांच्या कुबड्या घेऊन इलेक्शन लढवताना कुठे गेला होता तुमचा पुरुषार्थ? अहो नवरा बायको समान हे आधीच कळलं असतं ना तर आमचे संसार आतापेक्षा अधिक सुखाचे झाले असते. सॉरी, लोकांचं ऐकून आपण आपल्यातल्या गोष्टी ठरवायच्या नसतात हे कळलंय मला. सॉरी पेक्षा तुम्हाला हे समजणं महत्वाचं.